I love you, Jesus. 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 आपण सण करूया. कम होली स्पिरिट, कम होली स्पिरिट, कम होली स्पिरिट, कम होली स्पिरिट, कम होली स्पिरिट. मराठीत गाऊया. धन्य येशू, धन्य येशू, धन्य येशू, धन्य येशू, धन्य येशू. हालेलुया. प्रभू आम्ही तुझं नाव घेतो. तू महान आहेस, तू राजांचा राजा आणि तू प्रभूंचा हालेलुया. यावर मी प्रत्येकाला विनंती करतो त्यांनी आपले हात वंचावून गावे. हालेलुया, 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 शांतपणे सॉफ्टपणे गाणार आहोत. कम होली स्पिरिट, कम होली स्पिरिट, कम होली स्पिरिट, कम होली प्रभू, या सायंकाळच्या समयी या मंदिरामध्ये एकत्र जमलो असताना आम्ही तुला धन्यवाद देतो. तुझं नाव उंचावतो प्रभू परमेश्वरा. तू खरोखरच महान आहेस. तू राजांचा राजा आणि तू प्रभूंचा प्रभू आहे, जिवंत प्रभू परमेश्वरा. इथे असणाऱ्या प्रभू परमेश्वरा, माझ्या प्रत्येक लहान थोर सभासदांसाठी प्रार्थना करतो, तुझ्याकडे विनंती करतो प्रभू परमेश्वरा. ज्या काही दुःख, वेदना, संकट, प्रॉब्लेम, अडचणी आज या सायंकाळच्या समयी तुझ्या मंदिरामध्ये, तुझ्या उपासनेमध्ये घेऊन आले आहेत जिवंत प्रभू परमेश्वरा. विदूकमुळे या मंदिरातून जात असताना प्रभू, त्या प्रत्येकाला तू आशीर्वादित कर प्रभू परमेश्वरा. प्रत्येकाचे मार्ग मोकळे कर प्रभू परमेश्वरा. प्रत्येकाच्या अडचणी तू सॉल्व कर जिवंत प्रभू परमेश्वरा. विशेष प्रार्थना करतो प्रभू, जो दास आज तुझ्या वचनातून बोलणारे प्रभू परमेश्वरा, त्याला पुन्हा एकदा आम्ही तुझ्या पवित्र रक्ताच्या आवाहनाकडे घेतो प्रभू परमेश्वरा. देवाच्या पवित्र आत्म्यात तू त्यांना सहाय्य कर, तू त्यांना मार्गदर्शन कर प्रभू परमेश्वरा. त्यांच्या मुखातून निघणारा प्रत्येक शब्द हा प्रभूजी फक्त तुझ्या आणि तुझ्याकडूनच असून दे प्रभू परमेश्वरा. ही छोटीशी प्रार्थना प्रभू श्री ख्रिस्त आमचा तारणारा, याच्या गोड आणि प्रेरणावाद आम्ही सरळ मिळून मागतो म्हणून तो ऐक. आमेन. थँक्यू. थँक्यू एल्डर मायकल साठे आणि क्वायरचे आभार मानतो. पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनाने उत्तम रीतीने भक्ती उपासनेमध्ये त्यांनी आपल्याला चालवून आपल्याला ही भक्ती परमेश्वराने निश्चित आशीर्वादित केली असेल असा माझा विश्वास आहे. देवाच्या नावाला धन्यवाद असो. या आपण त्याच्या वचनाकडे आता वळूया आणि परमेश्वराचा संदेश जो आज विशेष आपल्यासाठी राखून ठेवलेला आहे त्याकडे आपलं लक्ष, आपलं कान, आपलं अंतःकरण आपण देणार आहोत आणि प्रभूचे आशीर्वाद त्याच्या वचनाद्वारे आपण घेणार आहोत. आज आपल्यामध्ये प्रभूचा संदेश देण्यासाठी पास्टर रेव्हरंड चव्हाण आपल्यामध्ये उपस्थित आहेत आणि ते रेव्हरंड सुधीर चव्हाण जे आपल्याला देवाचं वचन आणणार आहेत आणि
त्यांची ओळख आपल्याला करून देण्याची गरज नाही, कारण गेले 40 दिवस ते मध्ये सेवा करत आहेत सकाळ संध्याकाळ, आणि आपल्याला त्यांचा चांगला परिचय आहे, सर्वांच्या परिचित चांगले ते आहेत. आणि म्हणून जास्त वेळ न घेता इथून पुढील वेळ मी रेव्हरंड सुधीर चव्हाण यांच्याकडे देतो, आणि प्रभूचं वचन येत असताना आपले अंतकर्ण उघडे आणि टाळ्या वाजवून आपण त्यांचं स्वागत सर्वजण करूया. प्रभू परमेश्वराच्या पवित्र नावाला मान महिमा गौरव असो. आणि परत एक बार प्रभू उठला आहे, प्रभू उठला आहे, आणि मग आपल्या सर्वांना आज परत एक बार नव्याने भेटणार आहे. प्रेज द लॉर्ड. कारण की आपल्या सर्वांना जाणीव आहे की आज जो दिन आपण साजरा करत आहोत त्याचे दुप्पट आशीर्वाद आम्हाला मिळाले. एक बाजूला जेव्हा आपण रिझर्वेशन डे आहे, पुनरुत्थान दिन आहे, तो साजरा करत आहे, तर दुसऱ्या बाजूला आमचे हे तरुण लेकरं जे मंडळीचे येणाऱ्या दिवसात आधारस्तंभ आहे, ते पूर्ण फुल कम्युनियन मेंबर म्हणून आपल्या पुढे लवकरच आपलं जीवन व आपलं आयुष्य समर्पित करणार आहे. त्यामुळे मुलांना तुम्ही विशेष करून लक्ष द्यावं, कारण की आज जो संदेश मी देत आहे तो दोन्ही विभागासाठी आहे. आणि एक तर आपण पुनरुत्थान दिनाच्या बद्दल पडणार आहोत, आणि दुसऱ्या बाजूला तुमची जी विधी आहे ती मी चालवणार आहे. विशेष करून प्रभूला धन्यवाद असो. सन्माननीय डोहाळे पाळक साहेब यांचे मी आभार मानतो, त्याचप्रमाणे चर्च कमिटीचे देखील आभार मानतो, कारण की या 40 दिवसामध्ये निरंतर प्रभूची सेवा मी इथे करत होतो, आणि जवळजवळ 55 ते 60 भक्ती या 40 दिवसामध्ये मी या मंडळीचे घेतलेले आहे. आणि त्यामुळे आज जेव्हा या सर्व तरुणांना मी बघत आहे, आणि आपण सर्व जे आमंत्रित आहोत, आपल्यापैकी काही व्हिजिटर असतील, काही नातलग असतील, ख्रिस्तामध्ये सर्वांना शुभेच्छा. कारण की आमचा मुलगा, आमची मुलगी आता तरुण झालेली आहे. प्रेज द लॉर्ड. आणि त्यामुळे आता तो समय आलेला आहे की जेव्हा ते लहान होते तेव्हा आम्ही प्रभूच्या हाती त्यांच्या बाप्तिस्म्याच्या द्वारे समर्पण केलेलं होतं. कदाचित त्यावेळेस भुजबळ पाळक साहेब देखील असतील. आणि त्यानंतर आज जेव्हा ते पूर्ण वयात आलेले, वयस्क झालेले आहे, तेव्हा त्यांच्या जीवनाची एक नवीन सुरुवात आज ते करण्यात इथे हजर आहे, आणि ती आहे की प्रभूला आपलं जीवन समर्पित कर. मंडळीच्या वतीने रेव्हरंड सायमन बोर्डे साहेबांचे मी आभार मानतो, कारण की या तरुणांना त्यांनी मागील दिवसामध्ये शिक्षण दिलं, ओझं घेऊन शिक्षण दिलेलं आहे, आणि त्या शिक्षणाचा परिपाक म्हणजे आज हे लेकरं, आज हे तरुण आपल्यामध्ये आहे, आणि जे आता या विधीच्या द्वारे प्रभूमध्ये या बाप्तिस्मा विधीला सामोरे जात पूर्ण कम्युनियन मेंबर म्हणून ओळखले जाणार आहे. आजचा जो शास्त्रपाठ आहे सन्माननीय पाळक साहेबांनी वाचलेला आहे, आपण पवित्र शास्त्र आपल्या हातामध्ये ठेवूया. स्तोत्रसंहिता अध्याय 42, साम चॅप्टर 42. हरणी जशी पाण्याच्या प्रवाहासाठी लुलपते, तसा हे देवा माझा जीव तुझ्यासाठी लुलपत आहे. माझा जीव देवासाठी, जिवंत देवासाठी तान्हेला झालेला आहे. मी केव्हा देवासमोर येऊन त्याचे दर्शन घेईल. आज हे तरुण एक्साइटेड आहे की केव्हा मी येथे पुढे येऊन प्रभूचे या महान आमंत्रणाचा स्वीकार करेन. पेरेंट्स देखील एक्साइटेड आहे, कारण की आजचा दिवस त्यांच्यासाठी फार मोलाचा आहे, कारण की आमचे लेकरं आता मोठे झालेले आहे, आणि या पुढे ज्या मंडळीचे आम्ही घटक आहोत किंवा मंडळीचे आम्ही सभासद आहोत, क्राइस्ट चर्च मंडळी, यामध्ये आता आमचे हे तरुण सेवेकरी म्हणून उभे राहणार आहे. नंबर 2 की या दर्शनासाठी आमचं मन लुलपत आहे, आमचं मन देवाकडे लागलेलं आहे,
परंतु 2000 वर्षा अगोदर जेव्हा आपण त्या कबरेच्या जवळ जातो, जिथे प्रभू येशू ख्रिस्त उठला आहे, कबरेची धोंड लोटलेली आहे आणि एक स्त्री त्या कबरेच्या समोर उभी आहे आणि ती येशूच्या दर्शनासाठी उत्सुक आहे. आणि तिच्याकडे जर आपण बघितलं आणि त्याकरता आपण जेव्हा योहान वर्तमानामध्ये जातो आणि त्याचा 20वा अध्याय आणि 11व्या वचनामध्ये हे बघतो की ती कबरेच्या जवळ रडत रडत आत बघत असताना तिला हे दिसतं की तिथे प्रभू येशू ख्रिस्ताचा देह नाही. ती दर्शन घेण्यासाठी आलेली आहे, यासाठी की प्रभू येशू ख्रिस्ताला त्यांनी बघावे, परंतु धोंड लोटलेली आहे, ओनवून ती आत बघत आहे, तर तिथे येशूचा देह दिसत नाही, येशूचा मृत देह दिसत नाही. आणि त्या समय ती रडत आहे आणि ती एक प्रश्न विचारत आहे आणि ती इथे म्हणत आहे की, वचन बघूया, ते तिला म्हणाले, बाई का रडते? देवदूत तिला म्हणाले, बाई का रडते? ती त्यांना म्हणाले, त्यांनी माझ्या प्रभूला नेले, त्याला कोठे ठेवलेले आहे हे मला ठाऊक नाही, हे मला ठाऊक नाही. यस, आज विशेष करून जेव्हा हे तरुण सर्व इथे एक देवाला, ख्रिस्ताला तारणारा म्हणून स्वीकार करण्याकरता उभे आहे, पुढे येणार आहे, ते त्या ख्रिस्ताच्या दर्शनासाठी आणि सेवेसाठी उत्सुक आहे. ती मारियाचा देखील देव होता, परंतु मारिया या वेळेस कोणत्या येशूला शोधत होते? येशू, त्या मृत येशूला शोधत आहे. परंतु आम्ही इथे बसलेले प्रत्येक व्यक्ती याला अवगत आहे की तो येशू 2000 वर्षापूर्वी उठला आहे, तो पुनरुत्थित झालेला आहे आणि तो परत एक बार येणार आहे. परंतु आमची अवस्था अनेकदा हीच असते की आम्ही जिवंत येशूला मेलेल्यांमध्ये शोधतो, जिवंत येशूला मेलेल्यांमध्ये शोधतो. आणि यासाठी प्रियांनो, अनेकदा आम्हाला लोक प्रश्न विचारतात की तुमच्या पवित्र मंदिरामध्ये येशू कुठे, आम्हाला दाखवा. आपल्याला दिसतं का इथे कुठे येशूचा फोटो आहे किंवा पुतळा आहे किंवा मूर्ती आहे किंवा स्टॅच्यू आहे? नाही, आपल्याला काही दिसत नाही. आणि आपण घोषणा देत असताना हे म्हणतो की प्रभू उठला आहे. समोरचा रिप्लाय येतो, खरोखर उठला आहे आणि तो मला दिसला आहे, तो मला दिसलेला आहे. आता जर समोरच्यानी, जो तिर्यक व्यक्ती आहे, जो येशूला ओळखत नाही, तो विचारतो की आम्हाला येशू दाखवा, तर तुम्ही आणि मी जेव्हा म्हणतो की मला येशू दिसलाय तर दाखवू शकतो का? हा फार मोठा प्रश्न, क्वेश्चन मार्क तुमच्या आणि माझ्या समोर आहे. कारण की येशू तर उठलेला आहे, परंतु या मंदिरामध्ये आम्हाला येशू कुठे दिसलेला आहे? हो प्रियांनो, 40 दिवस उपवास व प्रार्थनेच्या पश्चात या दुःख सणाच्या 8व्यामध्ये आम्ही प्रवेश केला असताना आज देखील अनेकांचं उत्तर हेच असेल की मला येशू खरोखर, लोक म्हणतात उठलेला आहे, परंतु मला देखील अद्याप जाणीव नाही की खरोखर तो येशू उठलेला आहे, कारण की मी त्याला बघितलं नाही. आणि यामुळे प्रियांनो, आम्हाला लोक बोलतात, आमचे पूर्वजांनी सांगितलेलं आहे, आमच्या मंडळीमध्ये पाळक साहेबांनी सांगितलेलं आहे, किंवा आम्ही ऐकलेलं की पुनरुत्थान झालेलं आहे, एवढं पुरेसं नाही. तो पुनरुत्थित येशू तुम्हाला आणि मला खरोखर लाभला आहे का? तो जर जिवंत आहे तर तो खरोखर माझ्या जीवनामध्ये, तो जर जिवंत आहे तर तो खरोखर माझ्या कुटुंबामध्ये, तो जर जिवंत आहे तर माझ्या तारुण्यामध्ये तो काम करत आहे का? आणि ही पडताळणी प्रथम मला करायची आहे, याचा अनुभव प्रथम मला घ्यायचा आहे, तर मी दुसऱ्यांना सांगू शकतो. आणि प्रियांनो, हा अनुभव घेण्यासाठीच आपण आता मोठे झालेला, आपण आता वयस्क झालेला, आणि त्यामुळे तुम्ही माझ्याकडे कृपया लक्ष द्या, कारण की मी शिक्षक आहे आणि मी प्रत्येकाचे आय कॉन्टॅक्ट माझे असतात. मंडळी बहुत आहे, परंतु स्पेशल तुम्ही आहात.
आणि त्यामुळे जर तुम्ही स्पेशल आहात तर स्पेशल माझी नजर तुमच्यावर आहे. लक्ष द्या. आणि जर तो येशू तुम्हाला आणि मला जर दिसलेला आहे तर आम्हाला तो येशू प्रदर्शित करता यायला पाहिजे. आणि यासाठी आजचा जो संदेश आहे आपण लक्षपूर्वक तो ऐका. कारण की हा संदेश हा नेहमीचा संदेश नाही. जरी कदाचित मंडळीने या संदेशावर अनेकदा विचार केला असेल, परंतु जे तुम्ही सर्वजण इथे बसलेले आहात तुमच्यासाठी हा संदेश आणि हा समय हा लाईफ टर्निंग आहे. तुमच्या जीवनामध्ये परिवर्तन घडून आणणार आहे. कारण की आजचा दिवस हा साधा दिवस नाही. आजचा दिवस हा नेहमी सारखा दिवस नाही. आजचा दिवस समथिंग स्पेशल आहे. ज्या दिवशी तुम्हाला आणि मला जिवंत येशूला पत्करायचं आहे. कोणीतरी सांगितलेलं आहे, कोणीतरी आम्हाला बतवून घेतलेलं आहे, त्यामुळे नव्हे तर आम्ही प्रत्यक्ष त्याचा अनुभव घेतलेला आहे. याकडे आपल्याला बघायचं आहे. आणि त्यामुळे आज हा प्रश्न येतो की मारिया तिच्याकडे बघत असताना 13व्या वचनामध्ये लिहिलेले, बाई तू का रडतेस? ती रडत आहे, ती अश्रू ढाळत आहे. जिच्यामधून 7 भूत प्रभू येशू ख्रिस्ताने काढलेले आहे ती आहे मारिया मग्दलिनी आणि ती रडत आहे. आणि रडत असताना येशू तिच्या समोर उभा आहे. लक्ष द्या, येशू तिच्या समोर उभा आहे आणि येशू तिला प्रश्न विचारत आहे. तरी ती येशूला ओळखू शकत नाही. ती येशूवर बहुत प्रीती करायची, याबद्दल पवित्र शास्त्रामध्ये अनेकदा लिहिलेलं. आणि आज देखील ती प्रीतिस्तव त्या कबरेकडे आलेली आहे, परंतु येशूला ती ओळखू शकली नाही. आणि याबद्दल जर आपण विचार केला तर का, तर उत्तर हे आहे की जेव्हा आपण रडतो, आपल्या डोळ्यामध्ये अश्रू येतात, तेव्हा आपलं विजन बघणं जे आहे ते अंधुक होऊन जातं. बरोबर आहे ना? अंधात पुष्कळ जण गाडीवर येतात, 2 व्हीलरवर येतात आणि वारा लागतो आपल्या डोळ्यामध्ये आणि आपल्या डोळ्यामध्ये पाणी येतं आणि मग थोड्या वेळ आपल्याला विजन कमी होऊन जातं आणि आपल्याला स्पष्ट पुढचं दिसत नाही. अनेकदा आपण गाडी चालवत असताना अचानक काहीतरी किडा किंवा कचरा डोळ्यात जातो आणि डोळ्यातून पाणी येऊ लागतं आणि आपल्याला दिसत नाही पुढचं. कधी कधी आपण थांबतो आणि आपण डोळे पुसतो आणि मग पुढे प्रवास करतो. आपण अनेकदा बघितलं, पावसाळ्यामध्ये आपण गाडी चालवतो, 4 व्हीलर चालवतो, पाऊस येतो आणि समोरचं विजन हे निघून जातं, अस्पष्ट दिसायला लागतं आणि त्यामुळे मग पुढचं आपल्याला दिसत नाही. आणि त्यामुळे आपण बघतो की वाहन किंवा जे पण ट्रॅफिक आहे ते स्लो चालतं. प्रियानो, एकच गोष्ट लक्षात ठेवा की जेव्हा तुमच्या जीवनामध्ये दुःख येतं, क्लेश येतं, संकट येतं, आजार येतं, विरह येतं, तेव्हा तुमच्या डोळ्यामध्ये नुसते अश्रू येत नाही, तर तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये जो येशू तुमच्या जवळ आहे त्याला आपण ओळखत नाही आणि आपल्या डोळ्यावर दुःखाची, क्लेशाची, संकटाची धुंद डोळ्यासमोर येते. त्यामुळे समोर असलेला येशू आपल्याला दिसत नाही. जेव्हा शिष्य त्या वादळ आणि तुफानातून चालले होते, येशू जवळून तारवाच्या जवळून गेला, परंतु ते येशूला ओळखू शकले नाही. आणि ते काय म्हणतात? भूत आहे, भूत आहे. बघा, जेव्हा संकट आणि समस्या तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये येतात प्रियांनो, अनेकदा आमच्या अविश्वासामुळे, आमच्या कमी विश्वासामुळे समोर असलेला येशू जो तुमच्याशी बोलत आहे, जो तुम्हाला निश्चितच मदत करायला आलेला आहे, जसं तारवामध्ये शिष्याने येशू मदत करायला, परंतु तो तुम्हाला आणि मला दिसू शकत नाही. आणि त्यामुळे येशू त्या बाईस म्हणतो किंवा त्या स्त्रीच म्हणतो, तू का रडते? तू कोणाचा शोध घेते? तेव्हा तो माळी आहे असे समजून ती म्हणाली, दादा, तू त्याला येथून नेले असले तर त्याला कोठे ठेवले मला सांग, म्हणजे मी त्याला घेऊन जाईन. दादा, येशू म्हणतो बाई, आणि समोरून उत्तर येत, येशू म्हणतो बाई आणि ती म्हणते दादा. हो प्रियानो, हा फार मोठा प्रश्न आहे. आता नुसतं तिचे नेत्रच नाही तर तिचे कान, जे आजवर येशूचे अनेकदा संदेश तिने 3.5 वर्षामध्ये ऐकलेले असेल, कारण की ती त्याच्यावर प्रीती करत होते. बघा, आता आवाज पण अनोळखी झालेला.
आवाज देखील अनोळखी झाले. अनेकदा आपण चर्चमध्ये बसतो, मंदिरामध्ये बसतो, आमचे विचार, आमचे डोकं, आमच्या परिस्थिती इतकी गंभीर असते की आपण बसलेलो इथे, शारीरिकरित्या इथे बसलेलो असतो. सन्माननीय पाळक साहेब संदेश देत असतात, परंतु आम्ही तो संदेश जाणून घेऊ शकत नाही, कारण की आमचे विचार त्या दुःखाच्या जवळच फिरत राहतात, क्लेशाच्या सभोवतीच फिरत राहतात. त्यामुळे आमचं विजन आणि आमचं हिअरिंग, ऐकणं, हे दोघही काही समयासाठी, त्या समयासाठी गायब होऊन जातात, कमी होऊन जातात. आमच्या जीवनामध्ये अनोळखीपणा निर्माण होतो. हो प्रियांनो, आज इथे बसलेले आणि आपल्या सर्वांना मी सांगू इच्छितो की खरोखर येशू उठला आहे हे तुम्ही मुखातून जरी म्हणत असले, परंतु आज समस्या, प्रॉब्लेम, टेन्शन, भीती, जॉबचा इश्यू, व्यसन आणि सर्व प्रकारचे स्ट्रेस, दडपण यामुळे खरोखर तो उठलेला आहे का, याच्याबद्दल तुम्हाला निश्चितच इथे सांगता येतं का? कारण की वैयक्तिक तुम्हाला त्याचा लाभ मिळालेला आहे का? परंतु प्रियांनो, जोपर्यंत आपण ऐकणं आणि आपलं दिसणं हे दोन्हीही महत्वाचे आहे, आपले सेन्सेस आहे, हे जेव्हा परिस्थितीच्या हवाले करतो, जेव्हा सैतानाच्या हवाले करतो, तो तुम्हाला आणि मला येशूपासून, येशूच्या समक्षतेपासून दूर घेऊन जातो. तरुणांनो, ही बाब लक्षात ठेवा. एक काउन्सिलर आहे मी, गव्हर्नमेंट एज्युकेशन डिपार्टमेंटचा, आणि त्यामुळे मी तुम्हाला परत एक वार सांगतो, सर्वात कठीण समय जो आहे तो तुमच्या समोर आहे, आणि त्या समयामध्ये तुम्ही स्ट्रेस मध्ये असतो. स्पर्धा बहुत आहे, कॉम्पिटिशन बहुत आहे, पुढे तुम्हाला शिकायचंय, जॉब करायचा आहे, आणि या वयामध्ये बाह्य अनेक गोष्टी आहे ज्या तुमच्या स्वभावाला, त्याचप्रमाणे हार्मोनल चेंजेस जे आहे बॉडीमध्ये होत असताना, त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला इफेक्ट करतात. आणि अनेकदा आपण त्या गोष्टीमध्ये इतके बांधलेले जातो की येशू माझ्याशी बोलत आहे, देवाचं वचन माझ्याशी बोलत आहे, देवाचा आत्मा माझ्याशी बोलत आहे, आणि त्याकडे कुठेतरी आपण दुर्लक्ष करतो, कारण की आपल्याला असं वाटतं की हे येशू नाही, कोणीतरी व्यक्ती बोलत आहे. ती काय म्हणते? दादा. ती काय म्हणते येशूला? दादा, दादा. आणि पुढे बघा, तेव्हा येशू तिला म्हणतो मरिये. तेव्हा येशू तिला म्हणतो मरिये. प्रेज द लॉर्ड. तो तुमच्या नावाने तुम्हाला ओळखतो. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. तो त्याने मला आपल्या नावानिशी मला हाक मारलेली आहे. तो म्हणतो तू माझ्या दृष्टीने अमोल आहे, मी तुला निवडलेला आहे. क्राइस्ट चर्च मंडळीमध्ये तरुणा तरुणी मी तुला निवडलेले, बसलेले सभासद मी तुम्हाला निवडलेले, यासाठी की जे काही जबाबदाऱ्या, जे काही कार्य तुम्हाला दिलेले, ती माझी जबाबदारी, ओ जे सेवा, ती तुम्ही सिद्धीच न्यावी. प्रेज द लॉर्ड. आज एज्युकेशनच्या बद्दल, तुमच्या जॉबच्या बद्दल तुमच्या असे पुष्कळ अपेक्षा आहे. एक उत्तम मुलगा, एक उत्तम मुलगी घराण्यामध्ये म्हणून तुम्ही पुढे यावं, ही माता पिताची आणि घराची अपेक्षा आहे. त्याचप्रमाणे मंडळीची देखील अपेक्षा, मंडळीची देखील अपेक्षा आहे की ही तरुण मुली आणि मुलगा येणाऱ्या दिवसामध्ये जेव्हा तरुण होऊन ह्या फुल कम्युनियन मेंबर बनणार आहे, मंडळीचे ओझे तो वाहणार आहे. आज मंडळीच्या आपण या हिस्ट्रीकडे बघितलं तर आपल्याला दिसतं की 194 वर्ष पूर्ण झालेले. येणाऱ्या 6 वर्षानंतर आपण 200 वर्षामध्ये प्रवेश करणार आहोत. कितीतरी पिढ्या आल्या आणि कितीतरी पिढ्या गेल्या. अनेक पिढ्यांनी तीच सेवा, तोच येशू पत्करलेला आहे, ओझे घेऊन सेवा केलेली. येणाऱ्या दिवशीमध्ये तुम्ही या मंडळीचे आधारस्तंभ आहात. प्रेज द लॉर्ड. आणि हे मी म्हणत नाही, ही देवाची इच्छा आहे. प्रेज द लॉर्ड. हे जे काही कार्य, हे जे काही विधी, हे जे काही शिक्षण आणि हे जे काही आता तुम्हाला पाचरण आहे, हे मनुष्यापासून नाही तर जिवंत देवापासून आहे. परंतु प्रश्न हाच आहे की येशू तुम्हाला विचारतो की तू मला ओळखला आहे का? तू मला वैयक्तिकरित्या ओळखते का? आणि जर ओळखते तर माझी वाणी आणि माझं जे काही अस्तित्व आहे ते तू ओळखलं आहे का आणि जाणलं आहे का? इथे जसंच तो मारिया हे नाव घेतो, त्या समय लगेच त्याचे नेत्र उघडतात आणि ती म्हणते रब्बुनी, म्हणजे गुरुजी. रब्बुनी म्हणून जे गुरुजी. यस, इथे वैयक्तिक प्रत्येक व्यक्ती जे आहे देवाच्या दृष्टिकोनातून मोलाचे आहे.
प्रत्येकाला देव नाव निशी ओळखतो. तुमच्या जन्माच्या अगोदर पासून देव तुम्हाला ओळखतो. प्रेज द लॉर्ड. जेव्हा तुम्ही मातेच्या उदरात होता तेव्हापासून देव तुमच्याशी परिचित आहे. आज वैयक्तिकरित्या देव तुमचं नाव घेऊन तुम्हाला म्हणणार आहे, तू माझा दास आणि तू माझी दासी आहे. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. हो, ग्रुपमध्ये नाही, वैयक्तिकरित्या जेव्हा मारियेला येश तिचं नाव घेऊन बघा तो मारिये, तेव्हा ती लगेच तिचे अश्रूमुळे झालेलं गेलेलं विजन, समस्यामुळे घालवलेलं जे काही पाचरण, तर तिला त्वरित लक्षात आलं की हा माळी नाही, हा माझा येशू आहे जो पुनरुत्थित झालेला आहे. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. आणि यासाठी प्रियान आज त्या पुनरुत्थित येशूच्या पुनरुत्थानादिनी आज फार महत्वाचा दिवस तुमच्या आणि माझ्यासाठी आहे की येशू मरण पावला. येशू मरण पावला म्हणजे याचा अर्थ हा आहे की बाप्तिस्म विधीच्या द्वारे जेव्हा आम्ही पाण्याच्या खाली जातो तेव्हा आम्ही देहिकतेमध्ये मरण पावतो. जेव्हा आम्ही पाण्याच्या बाहेर येतो तेव्हा आम्हाला एक नवीन देह प्राप्त होतो. हे आता जुन्या देहापासून वेगळं देह आहे. प्रभू येशू ख्रिस्त जेव्हा मरण पावला त्याच्या हातापायाला काय ठोकले होते? खिळे ठोकले होते. त्याच्या हातापायामधून काय निघत होतं? रक्त वाहत होतं. त्याच्या कुशीमध्ये जेव्हा भाला बसला तेव्हा त्याच्यातून काय निघालं? रक्त आणि पाणी निघालं. आता येतो येशू उभा आहे, त्याची कुश आणि त्याच्या हाताकडे बघितले तर होतं ना तिथे आहे की नाही ती जागा. अद्याप देखील सांगत होती की हाच तो येशू आहे जो आमच्यासाठी त्या वधस्तंभावर खिळला गेलेला आहे. तुम्हाला त्याने दाखवलं देखील आहे. हो प्रिय, परंतु आता रक्त वाहताना दिसतंय का? इथे रक्त वाहत आहे का? ब्लिडिंग होत आहे का? त्या भाल्याच्या जखमामधून रक्त वाहत का? नाही. का? कारण की त्याला एक अलौकिक देह आता प्राप्त झालेला होता आणि तो देह जो होता आता हे भिंती खिडकी दरवाजे त्याला अडवू शकत नव्हते. हो प्रियांनो, या प्रभुभोजनाच्या विधीच्या अगोदर जेव्हा आपण बाप्तिस्मा घेऊन येशूला पत्करत आहोत तेव्हा तुमचा जुना स्वभाव, तुमची दैहिक स्वभाव हा मरण पावलेला आहे आणि आता यापुढे तुम्ही आणि मी कोणासाठी जगणार आहोत? प्रभू येशूसाठी जगणार आहोत. आणि त्यामुळे जुने ते होऊन गेले, पहा सर्व नवे झालेले आहे. प्रेज द लॉर्ड. आता सर्व बदललेलं आहे. आजपासून दररोज जरी तुम्ही पांढरे कपडे घालणार नाही, काही जण म्हणते खूप कसं तरी वाटतं, यस निश्चितच, परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा, एक नवीन देह, नवीन विचार आणि नवीन कपडे तुम्ही धारण करणार आहे आणि त्या कपड्याचं नाव आहे तारणाचे वस्त्र. प्रेज द लॉर्ड. हो, आजपासून तुमच्याकडे जगाची दृष्टी राहणार आहे. त्यावेळेस तुम्ही पांढऱ्या कपड्यात नसणार. त्यावेळेस तुम्ही निश्चितच जे काही आज तयारीनिशी आलेले पांढरे शूज, पांढरे जे काही आपण घातलेलं तसं नसणार. आपण रेग्युलर युनिफॉर्म, परंतु तरी देखील तुमच्या आणि माझ्यातून ख्रिस्त हा दिसायला हवा, कारण की तुम्ही यापुढे तारलेले पुत्र, तारलेले पुरुष व तारलेले कन्या म्हणून ओळखले जाणार. प्रेज द लॉर्ड. असं कोणी म्हणता कामा नये, अरे काय पहिले भी वैसे थे बाद में भी ऐसा है, कुछ बदला नहीं. हो प्रिया, एक व्यक्तीने खूप सुंदर एक लेखकाने लिहिलंय की जेव्हा एका व्यक्तीला पाण्यामध्ये बाप्तिस्मासाठी बुडवलं जातं तेव्हा त्याच्या अंगातले जो मळ असतो ते वर त्याच्या शरीरातून निघून पाण्यावर तरंगायला लागतो. मळाची वैशिष्ट्य आहे. आपण जे साबण लावतो, पाण्यात बुडवल्यानंतर साबण कुठे जाणार आहे? तो जे पण आपल्या देण्यातले मळ आहे त्याला घेऊन पाण्याच्या वर तरंगत. यस, हे निघून गेलं. परंतु जसाच व्यक्ती वर येतो, जसाच व्यक्ती पाण्यातून वर येतो, तो तरंगणारा मळ परत त्याला चिटकून जातो. होतं की नाही? यस, ते परत तुम्हाला चिटकून जातं. यस, लक्षात ठेवा, शैतान काही वेळासाठी, पाप काही वेळासाठी बुडवल्यानंतर तुम्हाला सोडून जाणार, परंतु जसंच तुम्ही बाहेर येणार परिस्थिती परत एक बार तुमचा ताबा घेणार. जे मित्र आहे परत एक बार तुमचा ताबा घेणार. शैतान हा परत एक बार तुमचा ताबा घेणार आणि परत एक बार तो तुम्हाला चिटकायचा प्रयत्न करणार.
तो तुम्हाला आणि तुमच्या जीवनामध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न करणार. आणि यामुळे तुम्ही स्वतःला ही बाब वारंवार सांगायची की पहा, आता मी बदललेली आहे, आता मी बदललेला आहे. या मंदिरामध्ये मी प्रभू भोजनासाठीच नव्हे, तर ते देह जे प्रभू येशू ख्रिस्ताचा 2000 वर्षापूर्वी मोडलेला आहे, ते देह आणि जे रक्त प्रभू येशू ख्रिस्ताने आमच्यासाठी सांडलेलं आहे, त्याचं सेवन करून मी पवित्र अभिषिक्त झालेला आहे. आणि त्यामुळे पापा, सैताना, टेन्शन, भीती, दडपण, तारुण्याचे सर्व मोहपाश यांनी माझ्याजवळ येता कामा नये. परंतु मानव म्हणून आम्ही दुबळे आहोत. तुम्ही म्हणतील की पाळायचं हे कसं काय शक्य हो? कठीण आहे ते. यस, कठीण आहे. परंतु एक लक्षात ठेवा, पवित्र आत्मा तुम्हावर येईल आणि तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. आज या समय, या विधीच्या अगोदर जे अभिषेकाची प्रार्थना करत असताना, तुम्ही आपलं जीवन प्रभूला देत असताना, पवित्र आत्मा तुम्हाला येईल आणि तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल. आणि तो पवित्र आत्मा प्रत्येक क्षणोक्षणी, पदोपदी तुम्हाला सांगणार आहे की बघ, तू येशूची, बघ तू येशूचा आहे. त्याच्या रक्ताच्या द्वारे खंडून विकत घेतलेला तू तरुण आणि तरुणी आहे. तू येशूला नाकारू नको, तू येशू पासून दूर जाऊ नको. जाशील तर बघ, सैतान दाराशी उभा आहे, सैतान दाराशी उभा आहे. आणि यामुळे या बाबीकडे आम्हाला लक्ष द्यायला हवं की आज जी मरिया निश्चितच येशूला ओळखू शकली नाही, परंतु ज्या समय तिचं नाव घेण्यात आलं, त्याच समय तिला कळालं की ती चुकीची होती. कारण की तिचे नेत्र, तिचे रडणारं हृदय, तिचे सर्व काही टेन्शन, तिची निराशा ही येशू मध्ये आणि तिच्यामध्ये एक आड भिंत निर्माण करत होती. परंतु येशू ख्रिस्ताचा वधस्तंभाच्या मरणाच्या द्वारे ती आड भिंत मोडण्यात आलेली आहे. प्रेज द लॉर्ड. आता तुम्ही आणि मी परके नाही, तर येशूची पुत्र आणि येशूची कन्या म्हणून झालेले आहे. ह्याच्या सेकंड पार्ट कडे आपण जाऊया आणि त्यानंतर मी संदेश संपुष्टात आणणार आहे. आणि दुसऱ्या भागाकडे आपण बघणार आहोत की खरोखर हे जे पाचरण आहे, हे खरोखर जे पाचरण आहे, ते पाचरण आहे तरी काय. आणि या विषयाचं नाव आहे द विजन ऑफ प्युरिफिकेशन अँड कॉलिंग. लक्षात द्या, आता महत्वाच्या टप्प्याकडे मी जात आहे की विजन ऑफ प्युरिफिकेशन अँड कॉलिंग, की तुम्हाला शुद्धता आणि पाचरणाकरता बोलावलेलं आहे या समय. आणि जर ते बोलावलेलं आहे तर त्या पाचरणाला तुम्ही कसा प्रतिसाद द्यावा हे महत्वाचं आहे. हे काही नुसतं इथे बसलेले ह्या 2 रांगेसाठी नाही, तर इथे बसलेले प्रत्येक बंधू आणि भगिनीसाठी आहे की प्रभू मध्ये प्रत्येक जण बोलावलेले आहे. आणि आम्ही कशा प्रकारे रिस्पॉन्स देतो त्याकडे आज देखील देवाचं लक्ष आहे. आणि त्यासाठी आपण जाऊया यशाया याचा 6वा अध्याय, यशाया याचा 6वा अध्याय. आणि या आपण उघडूया आणि त्याकडे लक्ष केंद्रित करूया. तेवढं संपून मी पुढच्या विधीकडे वळणार आहे. उज्जय राजा मरण पावला त्या वर्षी प्रभू उच्च स्थळी असलेल्या उच्च सिंहासनावर बसलेले मी पाहिले. त्याच्या जगाच्या सोग्याने मंदिर व्यापून गेले होते. त्याच्या सभोवती सराफीम उभे होते. त्या प्रत्येकाला 6 पंख होते. दोहोनी ते आपले तोंड झाकी, दोहोनी पाय झाकी, दोहोनी उडे. ते आळीपाळीने उच्च स्वराने म्हणत, पवित्र पवित्र सेनाधीश परमेश्वर, अखिल पृथ्वीची समृद्धी त्याचे वैभव होय. दर्शन. मरिया मगदालिया मरिया येशूला समोर बघून येशूला ओळखू शकली नाही. आता ह्या व्यक्तीला, ज्याचं नाव आहे यशाया संदेष्टा, जो आपल्या जीवनातला अर्धा समय, जवळजवळ 30 वर्ष सेवा कार्य केलेलं आहे त्याने, आणि त्यानंतर त्याला एक दृष्टांत झालेला, एक विजन झालेला आहे. आणि त्याला त्या मंदिरापर्यंत उचलण्यात आलेलं आहे, किंवा ते दृश्य त्याला दाखवण्यात आलेलं आहे. आणि तिथे त्यांनी जे काही चित्र बघितलेलं आहे, ते चित्र आहे जिवंत परमेश्वर सिंहासनावर बसलेला आहे, त्याचा झगा तिथे आहे. आणि तिथे सराफीम दूत जे आहे ते त्याचा गौरव करत असताना घोषणा करणाऱ्याच्या वाणीने उंबरटे हल्ले, मंदिर धुराने भरले. हे महान आणि पवित्र चित्र त्यांनी बघितलंय. आज तुम्ही सर्वजण पवित्र मंदिरात आहात. आज त्या पवित्र मंदिरामध्ये यशाया पण होता.
यशाने जे काही दृश्य बघितलेले आहे आणि तेच दृश्य आज मी तुमच्या समोर उभं करू इच्छितो. तोच पिक्चर, ते सीन मी आज तुमच्या समोर उभं करू इच्छितो. जे यशाला पाचरण झालेलं आहे तेच पाचरण आजच्या दिनी तुम्हाला आणि मला देखील देव देणार आहे. आणि त्यामुळे आपण लक्ष देऊन ऐका. तिथे आता घडलेलं आहे की हा जो आहे तो सेवक आहे, तो दास आहे. अनेक वर्षापासून त्याने सेवा केलेली. परंतु घडलं काय की जेव्हा तो पवित्र देवाच्या मंदिरामध्ये त्याच्या सिंहासनाच्या समोर उभा राहून प्रत्यक्षरित्या जेव्हा देवाचं दर्शन बघतो, तेव्हा त्याला कळतं की ज्या येशूला मी आजपर्यंत मी ज्या येशूची उपासना केली, आजपर्यंत मी ज्या देवाची भक्ती केली, आजपर्यंत मी ज्या देवाच्या एक संदेष्टा म्हणून वावरलो, आज प्रत्यक्ष मी जेव्हा त्याला बघत आहे तेव्हा त्याला कळालं की खरोखर तो माझ्या विचार व कल्पनेच्या पेक्षा पण महान आणि पवित्र आणि सामर्थ्यशाली आहे. प्रेज द लॉर्ड. जोपर्यंत तुम्हाला आणि मला त्या सामर्थ्याचं दर्शन होत नाही तोपर्यंत आपण त्याचा पवित्रता जाणत नाही. वर लिहिलेलं आहे ते आपल्या पवित्र मंदिरामध्ये आहे. प्रेज द लॉर्ड. तर ही बाब आपण लक्षात ठेवा की अनेकदा यातून देव आपल्याशी बोललेला आहे, परंतु अनेकदा आपल्याला तो मनोहर रूप, ते सामर्थ्यशाली रूप याचं दर्शन घडलं नाही. परंतु आज आपण लक्ष देऊया की देव कशा प्रकारे त्यांना पाचरित करत आहे. त्याच्यामध्ये सगळ्यात पहिली बाब जी घडलेली आहे ती बघूया. यशाया काय म्हणतो, तेव्हा मी म्हणालो हाय हाय माझे वाईट झाले, हाय हाय माझे वाईट झाले. म्हणजे काय झालेलं आहे, त्याला पापाची खात्री झाली, कन्व्हिक्शन ऑफ सिन. हो प्रियानो, तुम्हाला आणि मला देवाच्या समोर चालत असताना प्रत्येकाने पाप केलेले आहे आणि देवाच्या गौरवाला अंतर. प्रत्येक जण गौरवाला अंतरले असताना जेव्हा तो गौरवशाली देवाचं स्वरूप तुमच्या आणि माझ्या समोर येतं, तेव्हा आपण यशायासारखं म्हणतो की हाय हाय, खरोखर हे जे नेत्र आहे, हे नेत्राने बघत तर आहे मी खरा, परंतु माझे हे नेत्र सदोदित अयोग्य व अशुद्ध गोष्टी बघितल्यामुळे आज ते देवाला बघण्यास पात्र नाही. तरुण मुलांनो आणि मुलींनो, लक्षात ठेवा की आज तुमच्या आणि माझ्या नेत्राला काय बघायची जास्त सवय आहे. किती वेळ तुम्ही पवित्र शास्त्राकडे आणि मंदिराच्या ह्या सेवेकडे लक्ष लावतात, आणि किती वेळ आपल्या हातामध्ये स्क्रीन म्हणजे मोबाईल असतो. ह्याचा विचार गंभीरतेने करण्याची गरज आहे. काय आमचा देव खरोखर आम्हाला भेटत असताना देव आम्हाला दिसतो की अधिक समय आम्ही या स्क्रीन ऍडिक्शनमुळे त्याच्यामध्ये बांधले गेलेलं. कारण की देवाचं वचन सांगतं की जीवनामध्ये तुम्ही ज्याला जास्त महत्व देतात तो तुमचा देव आहे. ज्याला तुम्ही जास्त महत्व देतात, ज्याला जीवनामध्ये जास्त प्राधान्य देतात, तो तुमचा देव आहे. आणि आपला देव, मी तुम्हाला निश्चितच टॉन्ट मारत नाही, जगामध्ये हेच घडत आहे. आपला देव या दिवसामध्ये तो मोबाईल आणि मोबाईल मधून जे काही प्राप्त होतं ते झालं. आणि त्या गोष्टी जेव्हा आपण बघतो आणि प्रत्यक्षात जेव्हा आपण इथे बसतो तेव्हा आपल्या मुखातून निघतं खरोखर मी त्या मोबाईल मधून अनेकदा वाईट गोष्टी बघितलेल्या आहे. हाय 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 माझे वाईट झाले. कारण की जेव्हा मी देवाचं पावित्र्य बघितलं, जेव्हा देवाच्या सानिध्यात गेलो, जेव्हा मी देवाच्या सहभागितेत गेलो, तेव्हा मला जाणीव झाली की इतके दिवस मी जे काही बघत होतो, मी ज्या काही गोष्टीला अनुसरत होतो ते वाईट आहे. जगाच्या दृष्टिकोनातून कदाचित ते चांगलं असेल, परंतु निश्चित देवाच्या दृष्टिकोनाने ते अशुद्ध आणि अयोग्य असं आहे. मी हे नाही तुम्हाला सांगणार की तुम्ही मोबाईल सोडून द्या, परंतु एकच गोष्ट लक्षात ठेवा की तुम्ही येशूला प्राधान्य द्या. प्रेज द लॉर्ड. देवाच्या वचनाला प्राधान्य द्या. अनेक जण म्हणतील बाळक साहेब मोबाईलच आमच्या मोबाईल मध्येच आमचं बायबल पण आहे, मोबाईल मधूनच आम्ही संदेश ऐकतो, मोबाईल मधूनच आम्ही वेगवेगळे सर्मन्स ऐकतो, मोबाईल मधून आम्ही तुम्हालाही बघतो, आम्हाला खूप आवडतं. या स्त्रियांनो, मोबाईल मधून निश्चितच अनेक गोष्टी दिसतात ज्या चांगल्या आहे, उत्तम आहे, ते बघा, त्याचा लाभ घ्या, परंतु अनेक गोष्टी सैतानाने त्यामध्ये पेरलेल्या आहेत, त्यापासून दूर राहा. आणि त्यामुळे आज हा जगामध्ये वावरणारा संदेष्टा असून देखील काय म्हणतो, माझं वाईट झालं. त्यामुळे त्याला पुढच्या गोष्टीकडे येतो आणि तो पुढे म्हणतो,
मी अशुद्ध ओठाचा मनुष्य आहे आणि अशुद्ध लोकांच्या मध्ये राहतो. पापाची कबुली, कन्फेशन ऑफ सिन, पापाची कबुली. जेव्हा आपण देवाला बघतो, जेव्हा आपण देवाचं वचन ऐकतो, जेव्हा आपण देवाचं वचन पाठ करतो, जेव्हा आपण स्तोत्र पाठ करतो, जेव्हा आपण मंदिरात रेग्युलर येऊन बसतो, तेव्हा एकच गोष्ट लक्षात ठेवा की तुम्हाला आणि मला देव आणि इथे हजर असलेला पवित्र आत्मा आपले अपराध आणि पाप दाखवतो. आज मी या मंदिरामध्ये उभा आहे, जवळजवळ 1.5 महिन्यापासून सेवा करत आहे, रेग्युलर सेवा केलेली. तेव्हा मला एक गोष्टीची जाणीव झाली. कदाचित लोक म्हणतील पाळक साहेब, तरुण लोकांना मंदिरात एलर्जी आहे बसण्याची, ते बाहेर असतात. इथे हे मंदिर जे आहे ते म्हातारे लोकांसाठी, मिडल एज लोकांसाठी, गरजवंत लोकांसाठी आहे. तरुण लोकांना कदाचित अनेकदा गीत गायन गेल्यानंतर बाहेर. एक गोष्ट लक्षात ठेवा की आपल्याला देवाने यासाठी पाचरित केलं नाही की आपण इथे क्वायरचे 2-3 गीतं गायल्यानंतर एकदम बाहेर जावं. यस, तुम्ही प्रभूची आराधना केली, प्रभूची स्तुती केली, आराधना स्तुतीच्या द्वारे देवाचं सामर्थ्य उतरलं. स्तुति आराधना ऊपर जाती है और आशीष लेकर, लेकिन आशीष लेने वाले लोग नहीं, आशीष लेने वाले गायब. हो प्रियांनो, तुम्ही एवढं मेहनत, एवढे टॅलेंट आणि एवढे कृपादानाने भरलेले लोक जेव्हा आशीष खेचून आणतात तर घेण्यासाठी का नाही? इथे यशया जिथे उभा आहे आणि तो म्हणतो की हाय हाय माझे वाईट झाले. का? कारण की मी वाईट आणि वाईट लोकांमध्ये राहतो. आज तुम्हाला आणि मला ही गोष्ट ओळखून घ्यायला पाहिजे की तुम्ही आता वेगळे लोक आहोत, तुम्ही वेगळे केलेले लोक आहे. तुम्हाला आता ख्रिस्ताला धरायचंय आणि ख्रिस्ताला जे अनुसरतात त्याच्या बरोबर चालायचं आहे. प्रेज द लॉर्ड. हॅलो, आहे ना लक्ष? हा, ख्रिस्ताला तुम्हाला घेऊन चालायचं आहे आणि जर तुम्ही त्याला घेऊन चाललं तर तुम्हाला बरं आणि वाईटची ओळख होईल. एकच लक्षात ठेवायचे, पवित्र शास्त्र वाचतात, देवाचनामध्ये चालतात, त्यांना बरं आणि वाईटाची ओळख होते. आपल्याला इथे दिसतं, जेव्हा पहिल्याच उत्पत्तीच्या पहिल्याच अध्यायामध्ये गेलो आणि आपल्याला दिसतं की आदाम आणि हवाला सुंदर दर्शन सैतानाने घडवलं आणि 3ऱ्या अध्यायामध्ये आणि 6व्या वचनामध्ये सैतान त्यांना दाखवतो की त्या झाडाचे फळ खाण्यात चांगले, दिसण्यात मनोहर आणि शहाणे करास इष्ट आहे असे त्या स्त्रीला दिसून आले. कोणी सांगितलं होतं? इतके दिवस काय ते फळ बघितलं नव्हतं का? त्यांनी फळ बघितलं होतं, परंतु आज त्याला एक वेगळ्या अँगल मधून जेव्हा त्याची स्तुती आणि गौरव सांगितलं बरे वाईटाच्या झाडाचं, ह्या फळाचं, तेव्हा तिला दिसून आले की खरोखर हा व्यक्ती जो सांगत आहे, हा इतके दिवस एवढं मोठं ज्ञान मी कुठे सोडून गेले होते. आपण देखील म्हणणार आहोत जगामध्ये एवढं चांगलं ज्ञान इतके दिवस मला कळालं नाही. सैतान जो आहे तुम्हाला देवाच्या वचनापासून, देवाच्या योजनेपासून, देवाच्या आज्ञेपासून दूर घेऊन जातो आणि आपल्याला वाटतं की तो जो काही दाखवते ते दिसून येण्यामध्ये खूप उत्तम आहे. ह्या चर्चमध्ये, या बायबलमध्ये काय ठेवलेलं? हे सगळे जुने पुराणे लोक आहे, जुने पुराणे रीतिरिवाज. प्रियांनो लक्षात ठेवा, पहिल्या उत्पत्तीच्या पहिल्या कपल पासून आजपर्यंत सैतान तेच काम करत आलेला आहे. तो आम्हाला अशा गोष्टी दाखवतो जे तुम्हाला आणि माझ्या हृदयाला खूप चांगलं वाटतं, परंतु ते करत असताना, ते फळ तोडत असताना काय घडतं? आम्ही आज्ञा देवाची मोडतो. मग ते कोण तोडणार नाही? ज्याला आज्ञा माहित आहे. जो कोण तोडणार नाही? ज्याला शैतान आणि देवामध्ये ओळख आहे. कोण? जो वाईट आणि चांगल्याचा अनुभव ज्याला आहे. आणि प्रियांनो, आज तुम्ही या विविध समयामध्ये सायमन बोर्डे पाळक साहेबांच्याकडून अनेक गोष्टी शिकलेल्या आहे आणि त्याद्वारे तुम्हाला आणि मला कळालं की जगामध्ये राहत असताना चांगल्या गोष्टी पवित्र शास्त्रामध्ये आहे, पवित्र लोकांमध्ये आहे. ज्या बाहेर जर आम्ही गेलो तर सर्व काही वाईट आहे. आम्ही वाईटाच्या आहारी न जाता देवाच्या आहारी जावं, देवाच्या वचनाला आम्ही फॉलो करावं, त्याच्या सहभागी ते चालावं, तर तुम्ही आणि मी आशीर्वादित घर, आशीर्वाद कुटुंब, आशीर्वादित घराणे म्हणून ओळखण्यात आलं. प्रेज द लॉर्ड. तेव्हा त्याला दिसून आलं, यशया 6व्या अध्यायामध्ये तो म्हणतो की खरोखर मी ज्या लोकांमध्ये राहतो ते लोक अशुद्ध आहे आणि अशुद्ध ओठामध्ये राहतात. हे कन्फेशन त्यांनी केलेलं आहे. बघा, पहिले त्यांनी म्हटलं हाय हाय माझे वाईट झाले. त्यांनी काय केलं? पापाची त्याला खात्री झाली.
सगळ्यात पहिले तुम्हाला खात्री होणे गरजेचं आहे की खरोखर जो बोल रहे पाळक साहेब वो सच है, पाळक साहेब जो कुछ बता रहे वो सही है. काही लोक म्हणतात रे जाऊ दे काय रे बाळक साहेब बोलतात, आपण ऐकायचं नाही भाऊ. ते आपण अनेकदा असं करून दुर्लक्ष करतो. हे सैतानापासून आहे प्रियांनो. सैतान आपल्या घरामध्ये आणि कुटुंबामध्ये सहज प्रवेश करतो, परंतु पुढे त्याला जेव्हा पापाची खात्री झाल्यानंतर पापाची कबुली दे की हाय हाय माझे वाईट झाले, तेव्हा आपल्याला एक गोष्ट दिसते. तेव्हा मी पाहिले की मग एक सराफीम दूत वेदीवरचा इंगळ शिमट्याने हातात घेऊन उडत उडत आला आणि माझ्या ओठाला लावून म्हटले, पहा याचा स्पर्श तुझ्या ओठात झालेला आहे व तुझा दोष दूर झालेला आहे. वेदी ही वेदी आहे, ही वेदी आहे, पवित्र वेदी आहे, ज्याच्यातून देव तुमच्याशी बोलतो, देवाचे भक्त तुमच्याशी बोलतात. या 200 वर्षापासून ख्राइस्ट चर्च मध्ये त्या विविध मंडळ्या येऊन गेलेल्या 200 वर्षाच्या काळामध्ये निरंतर या वेदीवरून देव भक्तांशी, मंडळांशी, पिढ्यांशी, घराण्यांशी बोललेला आहे. आज ही मंडळी महाराष्ट्राची सर्वोत्तम अशी मंडळी म्हणून ओळखली जात होती. आणि ही बाब तुम्ही आणि मी जाणून घ्या, कारण की ही वेदी, या वेदीवरून जे काही वचन सांगितलं जात होतं त्याच्याबद्दल हा म्हणतो की ह्या वेदीवर एक चिमट्याने इंगळ घेऊन सराफीम दूत उडत असे आणि जो पापी आहे त्यांच्या ओठाला तो लावत असे. आज लवकरच या वेदीवरून तुम्हाला पाचारण केलं जाणार आहे. मला अपेक्षा आहे, मला विश्वास आहे, काही तरुणी निश्चितच प्रभूचे दास व सेविका म्हणून उभे राहणार आहे. प्रेज द लॉर्ड. मी आणि माझा घराणं तर परमेश्वराची सेवा करणार. इथे अनेक जण आहे ज्यांचे माता पिता, आजी आजोबा, चुलते, काका काकू, मावशी ही मंदिराची सेवा ऑलरेडी केलेली आहे. आणि आज तुमच्याकडे ते बघत असताना त्यांना त्यांचे पूर्वज दिसत आहे, त्यांचं घराणं दिसत आहे, त्यांचं विश्वासू ख्रिस्ती जीवन दिसत आहे. आणि त्यांची हीच अपेक्षा आहे की येणाऱ्या दिवसामध्ये माझा हा तरुण मुलगा आणि ही तरुण मुलगी त्याच परंपरेला पुढे चालवणार आहे. प्रेज द लॉर्ड. आणि ती परंपरा हीच आहे की मी जिवंत देवाची सेवा विश्वासू आणि खरेपणाने करणार आहे. आणि ते तुम्हाला पूर्ण करण्याकरता, पाचरण करण्याकरता इथे या समय एकत्र करण्यात आलेला आहे. इथे आम्हाला असं दिसतं की वेदीवरचं इंगळ त्यांनी 2 गोष्टी केलेल्या आहेत. पहिली गोष्ट त्याचं पापाचं प्रायश्चित्त झालेलं आहे. हो प्रियांनो, जोपर्यंत तुम्ही मी पाप पदरी घेत नाही तोपर्यंत पुढे काहीच होत नाही. तुम्ही स्वतःला जोपर्यंत पापी म्हणून स्वीकार करत नाही, मी चुकलेलो आहे, मी चुकलेली आहे, मला ही गोष्ट करायला नाही, मी माझ्या देवाला, माझ्या येशूला, माझ्या माताला, माझ्या पित्याला, माझ्या समाजाला दुःखित केलेलं आहे कारण की मी चुकलेलो आहे, तोपर्यंत आम्हाला परिवर्तन घडून येणार नाही. कोणीतरी रडत आहे म्हणून मी रडतो, कोणीतरी प्रायश्चित करत आहे म्हणून तिच्याकडे बघून मला पण करायला पाहिजे, कोणीतरी गुडघे टेकतो म्हणून मीही गुडघे टेकतो, कोणीतरी टाळ्या वाजवते म्हणून मी टाळ्या वाजवते, हे चालणार नाही. कारण हे वैयक्तिक आहे. प्रेज द लॉर्ड. हा हे कोणाला मी मम्मीला बघतो, मी आजीला बघतो, मी डॅडीला बघतो, माझ्या आजोबाला बघतो म्हणून मी करतो, ते निश्चितच उत्तम आहे. त्याचे घडे तुम्ही गिरवा, परंतु या हृदयाला या गोष्टीची जाणीव होऊ द्या की ते का करतात तसं, काय गोष्ट त्यांना लाभलेली आहे. गुडघ्यावर येण्यामुळे, प्रार्थनेमुळे, निश्चित देवाची सेवा करण्यामुळे, प्रामाणिक जीवन आणि विश्वासू जीवन घेणे याकडे जर जेव्हा तुम्ही लक्ष लावाल आणि त्याचं रहस्य जाणून घ्या, तेव्हा तुम्हाला कळेल की खरोखर मला प्रायश्चित्ताची गरज आहे, मला पाप क्षमेची गरज आहे. आणि जेव्हा तुम्ही पाप पदरी घेता, देव विश्वसनीय आणि न्यायी तुमच्या सर्व अधर्म आणि पापांची क्षमा करीतो. प्रेज द लॉर्ड. यस, देव तुम्हाला फसवणार नाही. जेव्हा सच्चे दिल से, सच्चे मन से आप प्रभु को कबूल करेंगे, प्रभु आपके सभी अधर्म और पापों की क्षमा करेंगे. यस प्रियानो, ही बाब आपल्याला लक्षात ठेवायला पाहिजे. आणि त्यामुळे जेव्हा ही बाब झाली की त्याच्या ओठाला स्पर्श झाला आणि तो सराफीम दूत म्हणतो की तुझा दोष दूर झालेला आहे, तुझ्या पापाचं प्रायश्चित झालेलं आहे. हो प्रियानो,
आज तुम्ही आपल्या ओठांचा उपयोग सर्वप्रथम, ओठ रिपीट करत आहे, लक्ष द्या, ओठांचा उपयोग सर्वप्रथम येशूचं मोडलेलं शरीर आणि येशूने वधस्तंभावर सांडलेलं रक्त याला करणार आहे. तेव्हा ह्या गोष्टीची जाणीव करा, या गोष्टीची जाणीव ठेवा की हे जे काही आहे ते अमोल आहे. कदाचित आपण मागील दिवसामध्ये अनेक जण मागे बसलेले जे विसरून गेलेला, ज्यांना याही गोष्टीची आता जाणीव राहिलेली नाही. वर्षानुवर्ष आपण करत आहोत, म्हणूनच आपण जर करत आहोत तर आता देखील आपल्याला मागे फिरण्याची वेळ आहे. समय कमी आहे, समय कमी आहे. यशायाच्या पहिल्याच अध्यायाची सुरुवात जर आपण बघितली तर त्यामध्ये असं लिहिलेलं की 2ऱ्या वचनामध्ये लिहिले, कारण की परमेश्वर बोलत आहे, मी मुलांचं पालन पोषण केलं, मी त्यांना लहानाचे मोठे केले, तरी तो माझ्याशी फितूर झाला. यशाया पहिला अध्याय 2रं वचन. बैल आपल्या धन्यांना ओळखतो, गाढव आपल्या मालकाचे ढाणे ओळखतो, पण इस्रायल मला ओळखत नाही. माझे लोक माझा विचार करत नाही. मी लहान होतो, आता मी मोठं झालो, परंतु आता मी मोठं झाल्यानंतर देखील मी फितूर झालेलो आहे. मला या सगळ्या गोष्टी शिकवल्या होत्या, मला या सगळ्या गोष्टी माहीत होत्या, परंतु तरी देखील मी देवाच्या आज्ञा मोडून वागणारा असा व्यक्ती झालेला आहे. आज जेव्हा आपण या वेदीच्या जवळ येणार आहोत आणि या विधीमध्ये सहभागी होणार आहोत, लवकरच आपण सहभागी होणार आहोत, आणि या विधीमध्ये येशूचं मोडलेलं शरीर आणि सांडलेलं रक्त याच्याबद्दल प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो, मी येईपर्यंत माझ्या स्मरणार्थ हे करा. मी येईपर्यंत. कोण येईपर्यंत? प्रभू येशू ख्रिस्ताची आगमनापर्यंत. तोपर्यंत कदाचित आपण राहू, अगर न राहू, परंतु तोपर्यंत मंडळी राहणार आहे. प्रेज द लॉर्ड. येशूच्या आगमनानंतर रॅप्चरच्या समय मंडळी राहणार आहे, आणि मंडळीने निरंतर या गोष्टीचं स्मरण करायचं आहे की हे जे आहे, माझ्या हातामध्ये प्याला म्हणजे काय आहे, माझ्या हातामध्ये भाकर म्हणजे काय आहे, आणि हे किती मोलाचं आहे. गुड फ्रायडेच्या दिवशी आपण 7 उद्गारांमध्ये त्याचा अर्थ, रहस्य, गुड हे जाणलेलं आहे. हो प्रियांनो, आता तुम्ही सर्वप्रथम याचा आस्वाद घेत असताना हे लक्षात ठेवा, ही साधी विधी नव्हे. अनेकदा आपण लहान असतो, मला आठवतं माझे लहान लेकरं बसायचे, मी इथेच मागे बसायचो, आणि त्यांना फार ते हे नाही बघायचे, कारण की मम्मी डॅडी प्रत्येक गोष्टी आम्हाला शेअर करतात. कुरकुरे पण आम्हाला देतात, पाणी पण देतात, कोल्ड्रिंक पण देतात. मम्मी थोडस दे ना जरा. आम्ही म्हणतो नाही बडा, शांत बसते, फार पवित्र आहे, त्याला आपण घ्यायचं नसतं. मम्मी थोडस टेस्ट दे ना. बाळा, हे पवित्र मंदिर आहे आणि आपण त्याला चाखायचं नाही. ही गोष्ट प्रत्येक हे जे आज मुलं आहेत त्यांना जाणवत असते की अरे कभी मिलेगा, कभी मिलेगा. खूप एक्साइटेड असतात ते की कब मेरी सुरुवात होगी. यस प्रियांनो, आज तो दिवस आलेला आहे. काही समयानंतर आपण त्या भोजनाच्या जवळ जाणार आहोत, परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा की ही एक्साइटमेंट आता जी आहे तेवढीच येशूला देखील आहे. प्रेज द लॉर्ड. कारण की त्याला निश्चितच वाटतं की यापुढे हे मुलं ही विधी घेतल्यानंतर त्यांच्या अधर्म आणि पापापासून दूर होतील आणि माझे सेवक आणि माझ्या दास आणि दासी म्हणून पुढे येतील. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. हे यासाठी येशू देखील आनंदित आहे, देवदूत देखील तुम्हाला बघत आहे, कारण की आज तुम्ही त्या मेजापाशी येणारी पहिली एक पूर्ण पिढी जी आहे ती गुडघे टेकणार आहे किंवा प्रार्थनापूर्वक आपले पाप कबूल करणार आहे, आणि येशूला देखील आनंद होणार आहे. परंतु प्रियांनो, येशू विश्वसनीय नाही, तुम्ही विश्वसनीय राहायला हवं. तुम्ही आणि मी विश्वसनीय राहायला हवं, कारण की आम्ही जेव्हा जेव्हा अयोग्य प्रकारे हे घेतो, देवाचं वचन संत पौल 1 कोरिन्थ 11 अध्यायामध्ये म्हणतो की तुम्ही आत्मपरीक्षण न करता जेव्हा या भोजाला समोर जातात तेव्हा तुम्ही स्वतःवर दंड ओढून घेता. दंड ओढून घेता. देवाने दंडासाठी नाही, ऑलरेडी सगळे दंड त्या वधस्तंभावर येशूने भोगलेले आहे. प्रेज द लॉर्ड. आमच्यासाठी काही ठेवलेलं नाही, परंतु तुम्ही आणि मी स्वतःहून अशा गोष्टी करून स्वतःवर दंड ओढून घेतो. याबद्दल तुम्ही आपल्या मनामध्ये ठेवा. त्यामुळे येण्याच्या अगोदर तुम्ही निश्चितच आपल्या मनाची अंतःकरणाची तयारी करत असताना हा येणारा संदेश देखील तुम्हाला हे सांगते की पहा, तू शेवटच्या क्षणापर्यंत विश्वासू राहा.
म्हणजे तो जो मुकुट मी तुझ्यासाठी ठेवलाय मी तो तुला देणार आहे. प्रेज द लॉर्ड. आता मुलीला बघून मला खूप आनंद होतो, यालाही बघून मला आनंद आहे की तिने मुकुट घातलेलं. प्रेज द लॉर्ड. मुलं म्हणतील हम नाही लगा सकते यार मुकुट. सगळ्या मुली म्हणत असतील अरे मैंने भी लगाया होता तो अच्छा होता. खूप सुंदर दिसत आहे मुकुटामध्ये. मुलं म्हणतील आम्हाला मुकुट नाही, परंतु प्रियांनो लक्षात ठेवा, प्रत्येकासाठी एक मुकुट ठेवलेला आहे. प्रेज द लॉर्ड. प्रत्येकासाठी देवाने त्याच्या नावानिशी मुकुट ठेवलेला आहे. ज्या प्रकारे मरिये म्हटल्यानंतर लगेच तिला ओळख झाली आणि लगेच येशूने तिला सांगितलं, त्याचप्रमाणे तुमचं नाव घेऊन येशू तुम्हाला बोलवणार आहे आणि तुमच्या मस्तकी तो मुकुट घालणार आहे. प्रेज द लॉर्ड. येस, तोपर्यंत तुम्हाला आणि मला विश्वसनीय राहायचं, त्याच्या सेवेमध्ये राहायचं. आणि त्यानंतर काय घडलंय, तेव्हा मी प्रभूची वाणी ऐकली. बघा आता शेवटच्या टप्प्याने मी संपवतो. तेव्हा मी प्रभूची वाणी ऐकली, ती अशी की मी कोणाला पाठवू, मी कोणाला पाठवू, आणि आमच्यासाठी कोण जाईल, मी कोणाला पाठवू. हे जनरल आहे, स्टेटमेंट आहे. कोणाचं नाव घेऊन बोलला का? खरं बघितलं तर यशायाला हा दृष्टांत होत होता. प्रभूने काय म्हणायला पाहिजे, यशया तू जा माझ्यासाठी, मी तुला पाठवतो. परंतु त्यांनी काय म्हटलं, इन जनरल म्हटलेला. हो प्रियांनो, आज परत एक बार प्रभू तुम्हाला आणि मला विचारत आहे की तुम्हापैकी कोण माझ्यासाठी पुढे जाणार आहे. प्रेज द लॉर्ड. यस, तुम्ही आपल्या हृदयाला अंतःकरणाला विचारा की आज मी या मंदिरामधून प्रभूची सेवा करण्यासाठी आलो असताना, हो प्रभू हा मी आहे, मला तू पाठव. हैदर अलीचं एक सुंदर गाणं, कौन जाएगा प्रभू तू मुझको भेज मैं जाऊं वहां, है ना. हैदर अलीचं खूप सुंदर असं गाणं आहे, प्रभू तू मुझको भेज मैं जाऊं वहां. तू कुठे पाठवते प्रभू मला माहित नाही, यशाला देखील माहित नाही, परंतु प्रभू आता त्याच्या ओठाला इंगळचा स्पर्श झाल्यानंतर, पापाचं प्रायश्चित्त झाल्यानंतर तो म्हणतो माझ्यासाठी कोण जाईल. आज प्रियांनो, तुम्ही सर्वजण सुंदर सगळे घालून आणि उत्तमरित्या प्रभूसाठी तयार झालेले आहात. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. आणि तुम्ही या समोर येऊन हे सांगत आहे की मैं जाऊंगा प्रभू आपके लिए. प्रेज द लॉर्ड. या मंडळीमधून, या घरामधून आता मला संधी मिळालेली आहे की प्रभूसाठी मी सेवा करणार. प्रेज द लॉर्ड. हे नुसतं प्रभू भोजन घेण्यापुरतं मर्यादित नाहीये, किंवा आता मी पुढे जाऊन इलेक्शन मध्ये मत टाकणार आणि कमिटीमध्ये आणि निश्चितच या मंडळीचा सभासद होणार. या सगळ्या जगिक गोष्टी आहेत. तो मी ही गोष्ट इथे सांगत आहे की प्रभू हा मी आहे. आता मी मोठा झालो आहे, आता मला कळतं, आता प्रभू तुझं वचन मी समजू शकतो, तुझं रहस्य मला कळतं. आता प्रभू मी तुझ्यासाठी जाणार आहे. प्रेज द लॉर्ड. आणि जोवर आपण हे पापांचं प्रायश्चित्त करत नाही, जोपर्यंत मनापासून देवाचा स्वीकार करत नाही, तोपर्यंत ती कॉलिंग तुम्हाला ऐकू येणार नाही. मारियाने कॉलिंग ऐकली, परंतु ती म्हणते माळी. हो प्रियानो, अनेक जणांना येशू येईल कॉलिंग देईल, ते म्हणाल कोण आहे येशू, मैंने पहचान. कदाचित पाळकाच्या द्वारे, कदाचित परिस्थितीच्या द्वारे, कदाचित पवित्र शास्त्राच्या द्वारे, कदाचित दर्शनाच्या द्वारे, कदाचित विजयच्या द्वारे, कदाचित स्वप्नाच्या द्वारे, आणि आज या समय प्रभुभोजनाच्या द्वारे देव तुम्हाला म्हणते तुझी मला गरज आहे. तू माझी पुत्री, तू माझे कन्या आहे, मला तुझी गरज आहे. आणि यशया थांबला नाही. यशया म्हणतो हा मी आहे, मला पाठव. प्रेज द लॉर्ड. हा मी आहे, मला पाठव, मी तुझी सेवा करणार आहे. आज मला अपेक्षा आहे की इथे बसलेले प्रत्येक व्यक्ती हेच म्हणणार आहे की प्रभू हा मी आहे, मला तू पाठव. कारण की मला आज नव्याने ख्रिस्ताचे मनोहर रूपाचे दर्शन झालेले आहे. प्रेज द लॉर्ड. या मंदिरामध्ये मी आज आलो असताना ख्रिस्त मला भेटलेला आहे, त्याचं पाचरण करता मी स्वतःची तयारी केलेली आहे. आता ही वेळ आलेली आहे की प्रभू माझ्यासाठी येणाऱ्या दिवसामध्ये, माझ्या कुटुंबासाठी, माझ्या घराण्यासाठी जी महान योजना आहे, त्याच्यासाठी माझा भाऊ, माझी बहीण, माझा शेजारी, माझा चर्च मेंबर नाही, मी जाणार आहे. मी जाणार आहे. कारण की मी आता पात्र आहे असं म्हणत नाही, परंतु देवा तुझ्या रक्ताच्या द्वारे, तुझ्या बोलावण्याच्या द्वारे मी खरोखर आज तुझ्या सामर्थ्याने भरून पुढे जाणार आहे. येशूचे शिष्य कष्टी होते की प्रभू तू गेल्यानंतर आमचं काय होईल. येशू म्हणतं घाबरू नका, भिवू नका, मी जातो खरा,
परंतु मी तुम्हाला एकटं सोडणार नाही. पवित्र आत्मा तुम्हावर येईल आणि तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल. हो प्रियांनो, तुम्ही एकटे आहात, तुम्ही दुबळे आहात, कदाचित तुम्ही लहान देखील आहात, परंतु एकच गोष्ट सांगा, पवित्र आत्म्याला तुमच्या जीवनामध्ये कार्य करण्याची संधी द्या. त्याला शांत, त्याला निश्चितच दुःखी करू नका. कारण की या दिवसामध्ये आमची कृती जेव्हा पवित्र आत्माच आमच्यामधून निघेल, दावीद राजा म्हणतो की तुझा पवित्र आत्मा माझ्यामधून काढून घेऊ नको, कारण की ही माझी ताकद आहे, ही माझी शक्ती आहे. आणि आज पवित्र आत्मा, देवाचा आत्मा तुम्हाला हेच म्हणत आहे की तू माझी आहे, तू माझा आहे, तू माझ्या दृष्टीने अमोल आहे, मी तुला निवडलेलं आहे आणि मी तुला नेमलेलं आहे यासाठी की तू जावं आणि फळ द्यावं आणि ते फळ टिकावं, यासाठी की ते फळ बघून लोकांनी, जगातल्या लोकांनी स्वर्गीय पित्याचा गौरव करावा. प्रेज द लॉर्ड. आज लोक मागे बसलेले माता पिता, पेरेंट्स, सगळे शुभेच्छू एक मोठ्या आशेने तुमच्याकडे जरी बघत असलं, परंतु देवाची तुमच्याबद्दल ही योजना आहे जी पूर्ण असताना देव तुम्हाला सामर्थ्य पुरवेल, देव तुम्हाला आत्म्याचं दुप्पट बळ देईल आणि त्याद्वारे तुमच्याद्वारे या मंडळीमध्ये, तुमच्याद्वारे या समाजामध्ये, तुमच्याद्वारे पुण्यामध्ये, तुमच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये, जगामध्ये महान मोठं कार्य होणार आहे. प्रभू करो या वचनाच्या द्वारे तुम्हाला आशीर्वाद देव. यावेळेस सन्माननीय सायमन बोर्डे साहेबांना विनंती करतो की ते आपल्या विद्यार्थ्यांसाठी विशेष प्रार्थना करतील. आपण प्रार्थना करूया. सर्व समर्थ देवा, आम्ही तुला धन्यवाद देतो बाप्पा. तुझ्या नावाला आम्ही धन्यवाद देतो बाप्पा. तू ज्ञानाचा सागर आहेस प्रभूजी, आणि ज्याला तुझी श्रीमंती मिळालेली आहे तो आध्यात्मिकरित्याने सर्वात श्रीमंत आहे प्रभूजी. देवा, ह्या लेकरांसाठी मी प्रार्थना करते बाप्पा, जे तू दिलेली आहेत प्रभूजी. देवा, त्यांनी तुझ्या वचनाचं शिक्षण घेतलेलं आहे, त्यांच्या जीवनाची एक उत्तम सुरुवात त्यांनी केलेली आहे आणि प्रत्येक पाऊल घेत असता प्रभूजी तुझं वचन त्यांच्यासाठी प्रकाश होणार आहे बाप्पा. आम्ही प्रार्थना करतो, त्यांचा जीव, आत्मा, शरीर आम्ही तुझ्या हाती आधीन स्वाधीन करत आहोत बाप्पा. आणि आम्ही प्रार्थना करतो बाप्पा, दुष्टाच्या सर्व योजनेपासून आणि चुकीच्या ज्ञानांपासून त्यांचा बचाव होऊ दे बाप्पा. पुन्हा एकदा त्यांना आम्ही तुझ्या हाती समर्पित करत ख्रिस्त येशूच्या नावामध्ये आम्ही प्रार्थना करतो, म्हणून तू ऐक. आमेन.